हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. मित्रांनो, हे 100% खरं आहे बरं का. मला असं वाटतं की बऱ्याचदा जर आपण सुद्धा एखादी गोष्ट करायची नसेल तर त्यासाठी कारणं शोधत असतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट टाळू नका, ती गोष्ट करण्यासाठी मार्ग शोधा. यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आज आहे मंगळवार 20 जुलै. आजच्या दिवसाची विशेष गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1296 साली खिलजी घराण्याचे शासक अलाउद्दीन खिलजी यांनी स्वतःला दिल्लीचा राजा म्हणून घोषित केलं होतं. मित्रांनो, अलाउद्दीन खिलजी हा 13व्या शतकातील खिलजी घराण्यातील दिल्लीचा सुलतान होता. त्याने 1296 ते 1316 या कालावधीत राज्य केले. खिलजी या घराण्यातील सर्वात कर्तबगार आणि सुलतान म्हणून अलाउद्दीन खिलजी समजला जातो. त्याच्या राजवटीच्या शेवटच्या वर्षांमध्ये त्याचा वजीर मलिक काफूर याने कारभार चालवला. यानंतर जाणून घेऊया पुढची घटना. 1761 साली माधवराव पेशवे यांनी स्वतःला मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं होतं. थोरला माधवराव पेशवा हा मराठेशाहीतील अखेरचा पेशवा, निष्कलंक चारित्र्याचा, कर्तबगार पुरुष होता. 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पानिपतच्या पराभवानंतर राज्याची पुन्हा उभारणी केली. हैदर अली, निजाम यांसारखे शत्रू आणि रघुनाथरावासारखा चुलता यांना वठणीवर आणून राज्यात शिस्त व कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि अल्पावधीतच मराठ्यांचा दरारा सर्वत्र निर्माण झाला. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1905 साली ब्रिटिशकालीन भारतातील बंगाल प्रांताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्याद्वारे करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने मंजुरी दिली होती. सन 1960 साली श्रीलंका या देशातील पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या सिरिमाओ भंडारनायके या जगातील पहिल्या महिला ठरल्या. आजच्याच दिवशी सन 1969 साली अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. त्यानंतर लगेच दुसरे अमेरिकन अंतराळवीर बाज एल्ड्रिन उर्फ एडविन एल्ड्रिन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे दुसरे मानव ठरले. सन 1976 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाठवलेले व्हायकिंग 1 हे मानवरहित मंगळयान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत. आजच्याच दिवशी इसवी पूर्व 356 साली मॅसिडोनिया या प्रांतातील प्राचीन ग्रीक देशाचे सम्राट व आर्जेड या राजघराण्याचे सदस्य राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचा जन्म झाला. मित्रांनो, अलेक्झांडर द ग्रेट यांना जगज्जेता म्हणून ओळखलं जातं. यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत, पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल. आजच्याच दिवशी 1822 साली आधुनिक अनुवंशिक विज्ञानाचे जनक, फादर ऑफ जेनेटिक्स म्हणून प्रसिद्ध असणारे जर्मन वंशीय ऑस्ट्रिया देशातील रसायनशास्त्रज्ञ व सेंट थॉमस ॲबे चर्चचे धर्मगुरू व मठाधीश ग्रेगर जॉन मेंडेल यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आजही अनुवंशशास्त्र म्हणजेच जेनेटिक्समध्ये मेंडेल यांचे अनुवंशशास्त्राचे नियम महत्त्वाचे समजले जातात. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1836 साली क्लिनिकल थर्मामीटरचा शोध लावणारे प्रसिद्ध ब्रिटिश चिकित्सक व ब्रिटिश मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सर थॉमस क्लिफर्ड अल्बर्ट यांचा जन्म झाला. 1919 साली भारतीय नेपाळी गिर्यारोहक तेनसिंग नोर्गे यांच्यासोबत माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे न्यूझीलंड या देशाचे
पर्वतरोहणकार सर एडमंड हिलरी यांचा जन्म झाला. याचबरोबर एव्हरेस्ट आणि हिमालयीन साहस मोहिमांव्यतिरिक्त एडमंड हिलरी यांनी स्नो कॅटरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण केले, उत्तर ध्रुव पादाक्रांत केला आणि जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीच्या प्रवाहातून तिच्या उगमापर्यंत जाण्याचा पराक्रम देखील त्यांनी केला. मित्रांनो, माउंट एव्हरेस्ट हे शिखर 8,848 मीटर उंचीचे आहे. सन 1921 साली भारतीय बनारस घराण्यातील प्रसिद्ध भारतीय तबलावादक पंडित समता प्रसाद यांचा जन्म झाला. सन 1929 साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दशकातील जुबली स्टार आणि ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राजेंद्र कुमाल यांचा जन्म झाला. सन 1949 साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट अभिनेते व रंगमंच कलाकार नसरुद्दीन शाह यांचा जन्म झाला. नसरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील म्हणजेच बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांना 1987 साली पद्मश्री आणि 2003 साली पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याचबरोबर 1979 साली स्पर्श या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला. तर 1984 साली सुद्धा त्यांना पार या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार दिला गेला होता. 2006 मध्ये इक्बाल या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. हिंदी चित्रपटसृष्टीतील ते दिग्गज अभिनेते आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी करून स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे. आज अशाच काही व्यक्तींचे स्मृतिदिनसुद्धा आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1866 साली प्रख्यात जर्मन गणिततज्ञ बर्नार्ड रिमेन यांचं निधन झालं. 1937 साली रेडिओ म्हणजेच आकाशवाणी ट्रान्समिशन या यंत्राचा शोध लावणारे प्रख्यात इटालियन संशोधक व इलेक्ट्रिकल अभियंता गिलेर्मो मार्कोनी यांचं निधन झालं. 1943 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, कादंबरीकार, साहित्यिक, समीक्षक व तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचं निधन झालं. 1951 साली जॉर्डन या देशाचे राजा अब्दुल्ला पहिला यांचं निधन झालं. 1965 साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक व थोर क्रांतिकारक तसंच भगतसिंह यांचे सहकारी बटुकेश्वर दत्त यांचं निधन झालं. 8 एप्रिल 1929 रोजी नवी दिल्लीमधील केंद्रीय विधिमंडळात भगतसिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणण्यात बटुकेश्वर दत्त यांचा सुद्धा सहभाग होता आणि यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारण्याच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरुद्ध निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले आणि अखेरीस त्यांच्यासाठी काही हक्क देखील मिळवले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1972 साली प्रख्यात भारतीय हिंदी व बंगाली चित्रपट पार्श्वगायिका आणि भारतीय शास्त्रीय गायिका गीता दत्त यांचं निधन झालं. सन 1996 साली भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश व भारतातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या ब्रिटिश महिला ॲना चँडी यांचं निधन झालं. तर मित्रांनो, या काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. श्रोते हो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतंय यासाठीचे फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका. तुम्ही तुमचे फीडबॅक ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज या स्वरूपात पाठवू शकता आणि सोबतच तुमचे सजेशनसुद्धा आम्हाला पाठवा. तुम्हाला जर असं वाटतंय की आम्ही एखादं नवीन सत्र सुरू करावं तर त्याविषयीसुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि या सगळ्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. म्हणजे अगदी तुम्हाला जर मागच्या काही महिन्यांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील
तर ही संपूर्ण बँक तुमच्याकरता उपलब्ध आहे आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. याचबरोबर तुम्ही आमचे दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता. याचबरोबर आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. श्रोते हो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडी, काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस, स्मृतिदिन याविषयीचे अपडेट्स घेण्यासाठी. हे अपडेट्स तर आम्ही तुम्हाला देतच राहू, पण याचबरोबर जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्याकरता उपयुक्त ठरणारी महत्त्वाची आणि सगळ्या विषयांची सत्र आमच्या रेडिओ MPSC गुरु या ॲप्लिकेशनवर ऐकायला विसरू नका, तेही अगदी मोफत. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.